मित्रांनो, मी आहे युवराज. तर आज आपण आलो वारजे येथे. पार्थ काळे, आकाश देशमुख आणि प्रद्युम्न राऊत हे 3 मित्र माझे राहतात. सो त्यांच्या रूमवर राहावं, मी इथे कुठला तरी जॉब करावा असं मला पण वाटलं, काय की बेरोजगार मी तर असा पण आहे. सो मी आलेलो इथं. चला तर मग मित्रांनो आपण मध्ये जाऊ. वाव, बघू शकता आपण मित्रांनो, ही आहे बॅचलर मुलांची रूम. हा आहे हॉल. समोर गेले तर किचन खूप सजवलेले, छान असं अप्रतिम दिसू शकतं तुम्हाला. खूप छान. ह्या वस्तू बघू शकता आपण किती छान असे नीटनेटक्या ठेवलेले आहेत. हेच असतं जीवन बॅचलर मुलांचं. हा आहे बेडरूम. आता तुम्ही म्हणाल हा बेडरूम कसा, तर हा असंच असतो बॅचलर मुलांचं बेडरूम. इकडे तिकडे पडलेल्या वस्तू दाखवून देतात की बॅचलर मुलं राहतात म्हणून. मला असं सांगण्यात आलं की पार्थ काळे IT कंपनीमध्ये जॉबला, डिजिटल मार्केटिंग. पार्थ भाऊ काळे याने डिजिटल मार्केटिंग हा ITचा कोर्स केलेला आहे. तब्बल 40,000 रुपये देऊन हा कोर्स त्याने केलेला आहे. छानसा असा कोर्स त्याने केला. देन चांगली पेमेंट भेटेल, चांगला जॉब भेटेल, चांगल्या जागी भेटेल या इच्छेने त्याने हा कोर्स केलेला आहे. पण मित्रांनो, हे सगळं करून पण त्यांनी हा जॉब जॉईन होऊन पण त्याची सध्या परिस्थिती फ्लॅटवर असून काय आहे हीच मला तुम्हाला दाखवायची आहे. सो आपण आता सगळे तर जॉबला गेले आहे, पार्थ पण जॉबला गेलेला आहे. आपण इथे प्रद्युम्न राऊत आहे, त्याला विचारू पार्थबद्दल, त्याच्या जॉबबद्दल, त्याच्या पेमेंटबद्दल, तो कसा राहतो, त्याच्या लाईफस्टाईलबद्दल विचारून घेऊ आपण. तर प्रद्युम्न, खूप छान वाटलं तुला भेटून. तर कसं वाटलं म्हणजे इथे राहायला, गावाकडं परभणी सोडून इथे राहायला कसं छान वाटलं, कसं म्हणजे कसं अनुभव तुझा सांग. पार्थ सोबत राहायचा, आकाश सोबत राहायचा. आता खूप चांगला मित्र आहे. अच्छा. खूप छान आहे. अच्छा. परभणीपेक्षा पुणे हे खूप प्रगत आहे. हो. इकडे खूप चांगले कोर्सेस आहेत, चांगले जॉब आपल्याला भेटू शकतात. खूप चांगल्या फील्ड्स आहेत. IT ही खूप एक चांगली फील्ड आहे. तर मला आकाशने फोन केला. मी गावी होतो आणि गावी असल्यानंतर मला आकाशने फोन केला की पार्थने डिजिटल मार्केटिंग हा कोर्स केलेला आहे, त्यांना खूप चांगला जॉब भेटलेला आहे कंपनीमध्ये, खूप अशा मोठ्या कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये त्याला जॉब भेटला आहे. त्याची परिस्थिती काय, त्याची लाईफस्टाईल खूप चेंज झाली असेल मी इथं आल्यानंतर. पण आकाश, मला सध्या परिस्थिती बघायची इथं आल्यानंतर. मी बघतो इथं येऊन परिस्थिती तर खूप वेगळी आहे त्याच्या विरुद्ध. त्याच्याबद्दल तुला काही सांगायचं का 2 शब्द? परिस्थिती खूप चांगली आहे. त्याला एक चांगल्या कंपनीमध्ये जॉब लागलेला आहे. त्याची पेमेंट लगभग 20,000 ते 25,000च्या आसपास आहे. इन्क्रीमेंट होईल 40,000. IT कंपनी म्हणजे खूप छान असा जॉब आहे. लगभग 3 महिने झालेले आहेत. लवकर त्याची इन्क्रीमेंट सुद्धा होईल. इन्क्रीमेंट म्हणजे लगभग त्याची पेमेंट 25च्या आसपास जाऊ शकते. अच्छा. नाही, IT कंपनी म्हणजे प्रत्येक माझ्यासारख्या गरीब मुलाचं स्वप्न असतं IT कंपनीमध्ये जॉब करणं, त्याच्यामध्ये राहणं. खूप छान. तर मला हे विचारायचं आहे की मला आकाश असा बोलला की पार्थ काळ्याला एवढा पेमेंट भेटून सुद्धा तो गरिबी नाही विसरला. तो त्याचे जुना म्हणजे सोबत त्याच्या गरीब परिस्थितीमधून ज्या परिस्थितीतून आला ती परिस्थिती अजून सुटलेली नाही असं सांगण्यात आलं मला. तर मला खरंच बघायचं आहे. मला असं आकाशने उदाहरण दिलं की बोलला की त्याला 40,000 पेमेंट भेटून पण तो पार्थ काळेला 40,000 पेमेंट असं सांगण्यात आलं मला. पण इथे येऊन परिस्थिती कळाली की तो 15,000वरचे जॉब करतो. हां ठीक आहे, 20,000वरती. पण तो इथे येऊन पण तो गरिबी नाही विसरला. जो ज्या घरातून आला असं सांगतो आम्हाला की 60 एकर जमीन आहे मला, 60 एकर. पण जुन्या नात्याला, जुन्या कपड्यांना, जुन्या अंडरवेअरला, खास करून अंडरवेअरचा उल्लेख करतो मित्रांनो मला. कारण आकाश देशमुख सरांनी मला इथे येण्यास भाग पाडलं, ब्लॉग बनवण्यास भाग पाडलं, की बोलले की पार्थ काळे जुन्या विचारांना नाही विसरला. जुने लोक जसे राहतात, जुने म्हणजे जुन्या कपड्यांसोबत तो जसा परभणीमध्ये राहायचा तसाच इथे पण राहायचा. कॉलेजला असताना पण आम्हाला समजायचं पार्थ काळेंनी अंडरवेअर घातलेली, ती पण फाटकी आहे, पण समजायचं. पण परिस्थिती तशी नव्हती. आमच्या पण अंडरवेअरला भोळ असायचे, पण नाजूक असायचे. आमच्या पार्थसारखे असे मोठ्याले नसायचे, चाळणीसारखे. खास करून मित्रांनो या ब्लॉगचं नावच चाळणी ब्लॉग देतोय मी, चाळणी पार्थ. तर चला आपण खरीच परिस्थिती बघू त्याच्या अंडरवेअरची, त्याच्या गरीब परिस्थितीतून आलेल्या
कपड्यांची खरंच आपण बघू शकतो. तर मित्रांनो, आपण आलो बाल्कनीमध्ये. सध्या पार्थ भाऊ काळे IT कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग करून जॉब मिळालेल्या मुलाच्या बाल्कनीमध्ये आता सगळ्यांचं अंडरवेअर म्हणजे बघू शकतो आपण, कपडे सुकवलेले आहेत. तर हां, ही अंडरवेअर कोणाची आहे? ही आहे ज्ञानेश्वर कदम. ज्ञानेश्वर कदम. दाखवू शकता? हिला होल वगैरे नाही आहे ना? हिला होल वगैरे काही नाही. वरी करून दाखवा सर. अंडरवेअर आहे. आकाश देशमुख, ब्रँड ईसा. सो देन पुढे चलो आपण. ही अंडरवेअर काढा भैया. हां, ही अंडरवेअर कोणाची आहे? शंकरराव. तर ब्रँड दाखवू शकता सर? द ईसा स्कोडा. ही आहे शंकररावची. समोर आपण पाहिलं तर ही अंडरवेअर काढा सर. ही अंडरवेअर कुणाची सर? ज्ञानेश्वर कदम. ज्ञानेश्वर कदम. हा पण इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये खूप अशा छान जॉबला आहे, पण हा ईसा ब्रँडची अंडरवेअर वापरतो. समोर आलं सगळ्यात बहुमूल्य पार्थभाऊ काळे IT कंपनीमध्ये सगळ्यात उच्च पदावर, आमच्या रूमवर सगळ्यात मोठ्या पदावर हे राहतात. तर आपण बघू शकता याची अंडरवेअरचा ब्रँड बघू शकता, माचो. तर माचो ब्रँड पाहू शकता आपण. ही अंडरवेअर जवळपास 10 ते 11 वर्ष जुनी दिसते मला. सर आपण जरा उचलून लावू शकता का? मित्रांनो, कॉलेज टाइम पासून हीच अंडरवेअर वापरतो हा. तर या अंडरवेअरला आपण काय नाव द्यायचं? म्हणजे परिस्थिती, एका गरीब घरामधून 60 एकर जमीन आहे याच्या घरी, आणि एवढ्या गरीब घरामधून आलेला आहे हा मुलगा, आणि आपली परिस्थिती विसरलं नाही. आपण बघू शकता, कॅमेरामध्ये टाकू शकतो मी. तर हिला आपण चाळणी असं नाव देऊ सर. तर ही कुणाची अंडरवेअर आहे? पार्थ काळे. तर हा का वापरतो अंडरवेअर? काय परिस्थिती आहे त्याच्यावर? सगळ्यात तुमच्या रूमवरती सगळ्यात जास्त पेमेंटवाला मुलगा तोच आहे, तरी पण का वापरत असेल तो अंडरवेअर? याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे हा जुन्या नात्यांशी खूप निगडीत आहे. जसे की जुने कपडे असो, जुने अंडरवेअर असो. अच्छा, जुने नाती कधी तोडत नाही. अच्छा, गुड. जुनी नाती तोडली नाही पाहिजे सर, पण अशी अंडरवेअर एअर कंडिशन सारखी हवामध्ये आत बाहेर येणं, कॉलेज टाईमपासून हीच अंडरवेअर वापरणं, म्हणजे त्याच्या ढुंगणाला खाज वगैरे नाही आहेत का सर? म्हणजे आता प्रामुख्याने बघितलं गेलं तर दुनियामध्ये म्हणजे आता पब्लिकली एवढे रोग पसरले गेलेले आहेत ना, खाज येणं, अंगाला फोड येणं, गच करणं, फंगल इन्फेक्शन, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या अशा वागणाऱ्या मुलाला होऊ शकतात. तरी पण पार्थभाऊ काळे कसा राहू शकतो या चाळणीसोबत? पार्थभाऊ काळे त्याला हवा आत बाहेर यायला सोपं जाईल, पण त्याला असं पण काय होऊ शकत नाही, कारण की बैलावानी वृत्ती आहे त्याची, बैलबुद्धी आहे त्याची, आणि अशा अंडरवेअर घातल्याने त्याला छोटे मोठे रोग कसे होऊ शकतात? आणि रोग कोणताच होऊ शकत नाही. बिकॉज ऑफ अच्छा बाबा, तुला IT मध्ये जॉब भेटलाय, हे बरोबर नाही शोभत तुला. तू मुलीला जाऊन स्टारबक्सला कॉफी पाजतो. अरे आतापर्यंत मला नाव सुद्धा व्यवस्थित घेता आलं नाही त्याचं, आणि तू तिथं जाऊन पैसे खर्च करतो मुलीवरती. शी. याच्यापेक्षा तू अंडरवेअर बदलली असतीस ना मित्रा, तर हा ब्लॉग मला बनवावा लागला असता. खरी परिस्थिती तुझी दाखवावी लागली नसती. आपल्याला मी त्याची स्टोरी दाखवू इच्छितो. हे बघा, आपण ब्राईटनेस वाढवून दाखवू शकतो. हा पार्थ काळे ऑफिशियल. आणि हा बघा, आजची स्टोरी आहे मित्रांनो. पार्थ आणि मुलीचं नाव हाईड केलं गेलेलं आहे. आज स्टारबक्सला पुणे महाराष्ट्राला त्याने कॉफी पिलेली आहे. म्हणजे बघू शकता आपण इथे, म्हणजे इथे अंडरवेअर चाळणीसारखी वापरू शकतो, आणि तिथे स्टारबक्सची कॉफी प्यायची. हे बघा, हातात घ्यायची सुद्धा इच्छा नाही आहे मला, पण घ्यायला लागते मला. तर मित्रांनो, आता इथे पाऊस आणि पार्थभाऊ काळे हा आलेला नाही घरी, मग त्याच्या चाळणीला काळजीपूर्वक गॅलरीमधून मध्ये ठेवण्याचं काम आकाश देशमुख सरांना सोबवतो मी. तर आकाश सर आत्ताच कामावरून आलेले आहेत. आकाश सर, तुम्हाला काय वाटतं या अंडरवेअर बद्दल? म्हणजे कसं घालू शकतो? कॉलेज टाइम पासून असे अंडरवेअर घालू कसं शकतो पार्थ काळे? आपला IT कंपनीमध्ये जॉब असलेला पार्थ काळे लाच कशी वाटत नसेल? 50,000 पेमेंट आहे. तर सर, तुम्ही ही काळजीपूर्वक त्याची अंडरवेअर उचला, कारण की पाऊस खूप आलेला आहे. आपण या चाळणीला उचलायचं काम करावं सर, आणि काळजीपूर्वक बटन लावलेलं आहे. काळजीपूर्वक बटन लावा सर. तर आकाश सरांनी काळजीपूर्वक अंडरवेअरला क्लिप करून मध्ये टाकून दिलेलं आहे. छान असं पावसापासून या चाळणीची सुरक्षा करणं आमचं काम आहे, आणि आम्ही ते केलेलं आहे.